लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी मात्र काव्याला विचारते की सांग यापैकी कुठल्या पदार्थामध्ये अंगठी लपवली आहे. तर सगळेजण आता तिला प्रेशराईज करतात की सांग लवकर, सांग लवकर. आणि तेव्हा ती विचार करते तर पार्थ मात्र तिला सांगत असतो की शांतपणे उत्तर दे. तर दुसरीकडे मात्र आता ती उत्तर देत असते परंतु तिला पटकन लक्षात येत नाही, म्हणून आता सगळेजण तिला खूपच सारखं सांगत असतात म्हणून ती पटकन बोलते की श्रीखंड. तेव्हा मात्र सगळेजण एकमेकांकडे आश्चर्याने बघतात. तर आता काव्य विचारते माझं उत्तर बरोबर आहे का? तर इकडे नंदिनी होकार देते परंतु ती बाबा म्हणतात की तुला कसं कळलं पण त्यातच आहे. तर ती म्हणते मला माहिती वगैरे नव्हतं, पण मला असं वाटलं की हेच उत्तर असेल कारण आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये श्रीखंड हा पहिला गोड पदार्थ आहे. पहिल्या गुढीपाडव्याची ती गोष्ट सांगू लागते. तेव्हा मात्र आता सगळेजण खूप खुश होतात आणि येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता लाडू काव्य ओळखते आणि आता पार्थ मात्र तिला लाडू भरवतो. सगळेजण खूप खुश असतात, फोटो काढत असतात. तर इतक्यात मात्र आता नंदिनीला विचारण्यात येतं की आर्या कुठं दिसत नाही. तेव्हा मात्र आर्या आता त्यांच्या रूममध्ये असते आणि कॉन्ट्रॅक्टचे पेपर मात्र ती काढून घेत असते. हे मात्र वसुंधरा बघत असते आणि तेव्हा रम्या म्हणत असते ती जे काही करते आहे त्याचा झूम करून व्हिडिओ किंवा फोटो काढ. आणि त्यामुळे आता वसुंधरा तसंच करते. तर दुसरीकडे मात्र नंदिनीही त्याच दिशेने येते. इकडे मात्र आर्या तिचं काम करते परंतु नंदिनी मात्र तेवढ्यात तिथे पोहोचते. आता नंदिनीला सगळं सत्य कळणार का? हे मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.